सर्वांना जय शिवराय। आज आपल्या जिमूचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे। जिमू आपला 17 वर्षाचा होता। रात्री 1 वाजेपर्यंत होता तो सावध होता। रात्री 1 ते सकाळी 5च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। तर जिमीला भावपूर्ण श्रद्धांजली मी सर्व रायबा स्टोरीतर्फे अर्पण करतो। इकडं आपल्या जनावरांचं शेड आहे आणि त्याच्याच बाजूला इथं मी खड्डा घेतोय। याच ठिकाणी जिमूचे सर्व अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जिमीचा अंत्यविधी आपण याच ठिकाणी करणार आहोत। सध्या खड्डा घेऊन झालेला आहे। अशा पद्धतीने खड्डा खोदलाय आणि जिमीचा अंत्यविधी याच ठिकाणी करणार आहोत। पूर्ण खड्डा खोदून झालेला आहे। जवळजवळ 10 ते 15 दिवसापासून जिमू आजारी होता। आजार म्हणजे बाकी सर्व ठणठणीत होत होतं, फक्त त्याचे पाय बी उठता येत नव्हतं, लांब जाता येत नव्हतं, थोडाफार चालायचा। पण गेली 3-4 दिवसापासून तो जागेवरून हालत पण नव्हता, झोपूनच होता। 10 ते 15 दिवसापासून तो फक्त पाव खायचा, बिस्किट खात नव्हता, चपाती खात नव्हता, बाकी गोष्टी खातच नव्हता। लाडू पेढा ह्या गोष्टी खात होता। आणि गेल्या 2-3 दिवसापासून फक्त पेढा आपण चमच्याने दूध पाजत होतो, पाणी वगैरे पाजायचं। पण रात्री 1च्या दरम्यान 1 वाजेपर्यंत आईने ज्यावेळेस पाहिलं तोपर्यंत तो जागा होता, सावध होता। पण रात्री 1 ते सकाळी 5च्या दरम्यान त्याचा देहांत झाला। तर एवढीच प्रार्थना असेल परमेश्वराकडे की आमच्या जिमूला तुझ्या चरणी जागा दे, त्याला तिथं स्थान दे। खरंच त्याने आतकरी परिवाराची 17 वर्ष चांगली सेवा केली आणि तो आजही हे जग सोडून गेला। सर्व आतकरी परिवारातर्फे जिमूला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। खरं तर जिमू ज्यावेळेस आला त्यावेळेस आनंदच घेऊन आला होता आणि 17 वर्ष त्यांनी आनंद, प्रामाणिकपणा, सर्व गोष्टीचं दर्शन आम्हाला दिलं। आणि आता जरी तो गेला असेल पण त्याच्या आठवणी नेहमी आमच्या स्मरणात राहतील, आठवणी येत राहतील। नक्कीच पुढील काळात जिमूच्या आठवणी ताज्या राहाव्यात म्हणून एक नवीन जिमू घरी आणू, त्याची पण चांगली सेवा करू। अशा पद्धतीने जिमूने आम्हाला सर्व काही दिलं, आनंद दिलं, समाधान दिलं आणि आज तो हे जग सोडून गेलाय। नक्कीच चांगली सेवा त्याच्याकडून आतकरी परिवारासाठी झाली। त्याला गुचकीच लागत होती। कपडा आहे ना, निमा आत्रा निमा वरून टाक। जाऊ द्या त्यांनी कागद काढ। आडवा टाका आणि बरोबर आखून जाईल। घ्या अजून वडून, इथून काही आला पाहिजे पाहायचं, अजून वडून घे, खालते खालते वडून घ्या। मीठ तर गेलं खाली कागदाच्या, नाही एक पुढे टाक।